प्रश्न क्रमांक पहिला. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3 1965. प्रश्न क्रमांक 2. जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते? ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल. प्रश्न क्रमांक 3. संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 4 1946. प्रश्न क्रमांक 4. लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? ऑप्शन क्रमांक 3 जनगणना. प्रश्न क्रमांक 5. स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 रणजित देसाई हे आहेत. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? ऑप्शन क्रमांक 4 20 लाखाची असते. प्रश्न क्रमांक 7. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन ए. प्रश्न क्रमांक 8. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिला होता? ऑप्शन क्रमांक 1 निवासे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य असतात? ऑप्शन क्रमांक 2 78 सदस्य असतात. भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 12. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 13. भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 कोइंबतूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 14. पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांची होती. प्रश्न क्रमांक 15. डिजिटल सातबारामध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 4 PCU हा शब्द संगणकाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले होते? ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी केले होते. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक 1 1935 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 19. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष आहे? ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 20. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय यांनी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 21. हिंदी अर्थकारकाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक
4. न्यायमूर्ती रानडे हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 22. आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 1. श्री राजगोपालाचारी यांना ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24. विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 2. 11 जिल्ह्यांचा एकूण समावेश होतो. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? ऑप्शन क्रमांक 3. एकूण 29 जिल्हा न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक 26. आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4. विश्वास पाटील हे आहेत. भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न क्रमांक 28 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. भारताच्या उपराष्ट्रपतीकडे देतात. प्रश्न क्रमांक 29. अजिंठा वेरुळलेणी कोणत्या खडकात कोरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. बिसाल्ट या खडकामध्ये हे लेण्या कोरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 29. 10 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? ऑप्शन क्रमांक 1. रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांची सही असते. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 32. घटना मसुदी समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 33. सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करतो? ऑप्शन क्रमांक 4. एकूण 11 देशाच्या सीमेला स्पर्श करतो. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? ऑप्शन क्रमांक 3. धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 35. शिखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3. अमृतसर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केली? ऑप्शन क्रमांक 2. कर्नाटक राज्याने युवा शक्ती ही योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1. 34 आहे. प्रश्न क्रमांक 38. पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? ऑप्शन क्रमांक 2. बलवंतराय मेहता यांनी केली. प्रश्न क्रमांक 39. भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4. वर्गीस कुरियन यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते? ऑप्शन क्रमांक 1. जीवनसत्व अ याच्यामुळे राहते. प्रश्न क्रमांक 41.
कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3, गाडगे महाराज यांना कर्मयोगी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे कोण म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 43, जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षीपासून सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 1, 1843 पासून जगात रविवारची सुट्टी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 44, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक 2, मंत्रिमंडळ आणि ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान आणि ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व. तर ऑप्शन आहे वरील सर्व. संघराज्याच्या कार्यकारी मंडळीमध्ये कुणाचा समावेश होत असतो? तर राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांचा समावेश होत असतो. तर उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 45, समाजाचा त्रास पत्करून कोणती महिला मुलींना शिक्षण शिकवत होती? ऑप्शन क्रमांक 1, सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 46, उसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असतात? ऑप्शन क्रमांक 3, जीवनसत्व सी हे उसाच्या रसात असतात. प्रश्न क्रमांक 47, विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हा विशेष अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 48, भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4, धोरण राजकोषीय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49, रामानुजन पुरस्कार 2023 खालीलपैकी कुणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3, नीता गुप्ताला रामानुजन पुरस्कार 2023 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 50, 5 वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात? प्रश्न क्रमांक 2, निळे आधार कार्ड देतात. प्रश्न क्रमांक 51, मानवी पेशामध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 3, एकूण 46 गुणसूत्रांची संख्या असते. प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली? ऑप्शन क्रमांक 3, मनुकुमार श्रीवास्तव यांची नेमणूक झाली. प्रश्न क्रमांक 53, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4, धनंजय चंद्रचूड हे आहेत. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3, 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 55, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? ऑप्शन क्रमांक 1, पुणे या ठिकाणी केली. प्रश्न क्रमांक 56, भारतामध्ये अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2, दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ गणेश आगरकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. खालीलपैकी वातावरण सर्वात खालचा स्तर कोणता? ऑप्शन क्रमांक 1, तपांबर हे खालीलपैकी वातावरणात सर्वात खालचा स्तर आहे. प्रश्न क्रमांक 59, सर्वात कमी नागरी लोकसंख्याचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1, बिहार. प्रश्न क्रमांक 60, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4, पंजाबराव देशमुख यांनी ही स्थापना केली. प्रश्न क्रमांक 61, सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 2 मंगल हा तांबडा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 62 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 सालवेर हे आहे. प्रश्न क्रमांक 63 महाराष्ट्रातील दगडी कोळसा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा साठी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 64 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जामसंडे या ठिकाणी उभारण्यात आला. प्रश्न क्रमांक 65 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनावर आघाडीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 66 नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान हे असते. प्रश्न क्रमांक 67 विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 चिखलदार हे आहे. प्रश्न क्रमांक 68 जगातील दुसऱ्या क्रमांकावर मोठा खंड कोणता? जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका आहे. प्रश्न क्रमांक 69 खालीलपैकी भारताचे 0 मैल कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 70 तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी भारतात सर्वाधिक निर्यात कशाची करतो? ऑप्शन क्रमांक 4 सॉफ्टवेअर सेवा याची निर्यात करतो. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? ऑप्शन क्रमांक 1 ईशान्य या दिशेला भारताचा उपसागर बंगालचा उपसागर आहे. खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? ऑप्शन क्रमांक 1 केरळ. जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत? ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्ह्याचा भाग आहेत. खालीलपैकी महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 2 पालघर हा नवीन जिल्हा आहे. अडाण धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 वाशिम या जिल्ह्यात आहे. खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 यमुना या नदीच्या काठावर वसलेले आहे. जगातील सर्वात उंचावरील पठार कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंचीवरील पठार आहे. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा नदीला असे म्हणतात. रब्बी ज्वारी लागवडीची सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे या विभागामध्ये आहे. खानदेशी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्हा समजला जातो. मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा या भागामध्ये हे येते. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या ठिकाणी आहे. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 85 कोणत्या जिल्ह्यात
तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 जातक कथेची चित्र आढळतात. जिल्हा न्यायालयात किती मुख्य न्यायाधीश असतात? ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा न्यायालयात एकूण एकच न्यायाधीश असतात. प्रश्न क्रमांक 89 शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आहेत. प्रश्न क्रमांक 90 रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते? ऑप्शन क्रमांक 3 एकूण 120 दिवसाचे असते. भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे आहे. बाबासाहेबांचा संविधान निर्मितीचा मागचा मुख्य उद्देश कोणता होता? ऑप्शन क्रमांक 1 समाजक्रांती. ऑप्शन क्रमांक 2 जातीभेद नष्ट. ऑप्शन क्रमांक 3 अस्पृश्यता नष्ट. आणि ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93 कृष्णा नदीचा उगमचे स्थान कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी आहे. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 तुर्भी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 21 जून. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग हे आहेत. प्रश्न क्रमांक 97 भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जयपूर हे शहर ओळखले जाते. दिल्ली महासागर. प्रश्न क्रमांक 98 दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 2 250 सदस्य आहेत. सूर्यमालेकीमधील सर्वात छोटा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन काय आहेत? ऑप्शन क्रमांक 2 कृषी वैज्ञानिक आहेत. प्रश्न क्रमांक 101 खालीलपैकी नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 आकाररूपी असे म्हणतात. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती? ऑप्शन क्रमांक 4 640 होती. प्रश्न क्रमांक 103 कोणते तेल हृदयविकार असलेल्या व्यक्तींस उपयुक्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 करडईचे तेल. कोणती वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? ऑप्शन क्रमांक 2 वस्तुमानावर अवलंबून असते. वजने व मापे यांची जागतिक कार्यालय कुठे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी भारत हा एकमेव देश कसा आहे? ऑप्शन क्रमांक 3 विकसनशील देश आहे. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात सुरू झाली. गॅट करारामध्ये 1947 साली प्रथम किती देश सहभागी झाले होते? ऑप्शन क्रमांक 3
43 देश सहभागी झाले होते. स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा काय होते? ऑप्शन क्रमांक 1 स्थितीज ऊर्जा वाढते. प्रश्न क्रमांक 110. 26 जानेवारी 1924ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? ऑप्शन क्रमांक 4 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? ऑप्शन क्रमांक 3 रशिया देशाकडून घेतली. डेसिमल हे मोजण्याचे एकक काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 आवाज मोजण्याचे एकक आहे. देशातील सर्वाधिक ई-वाहने कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते? ऑप्शन क्रमांक 4 जिप्सम पासून बनवले जाते. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव काय आहे? भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 JP नड्डा हे आहे. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? ऑप्शन क्रमांक 2 रबरवर चुंबकीय परिणाम होत नाही. टाटा व सिंगापूर या 2 संयुक्त एअरलाइन्सची कोणती एअरलाइन्स भारतात आहे? ऑप्शन क्रमांक 3 विस्तारा ही आहे. घटक राज्याची कार्यकारी अधिकारी कोण असतो? ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल ही असतो. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली येथे आहे. श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजींनी लिहिले आहे. कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये आहे. लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो? ऑप्शन क्रमांक 2 मताधिकार सर्वश्रेष्ठ असतो. अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्रात ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 कृषी क्षेत्र. खालीलपैकी कुंड्रुज शहर कोणत्या देशात वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान या देशात वसलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका वसलेला नाही. खालीलपैकी राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 3 मुख्य सचिव हा असतो. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका आहे. भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? ऑप्शन क्रमांक 2 13.56. सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले आहे. शून्यलब्धी हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांचा आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 24 सप्टेंबर 1853 ही आहे. रातआंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 1 व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो.
भारतातील पहिले अणु ऊर्जा केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, तारापूर येथे आहे. भारतातील राज्यघटनेत परिशिष्ट 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण 22 भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? ऑप्शन क्रमांक 2 यमुना पर्यटन. भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1872 मध्ये भारताची पहिली जनगणना झाली. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांना मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. इसवी सन डॅश साली इतिहासामधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1857 मध्ये प्लासीची लढाई झाली. प्रश्न क्रमांक 139 नायट्रस ऑक्साईड हा वायू कोणता वायू म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 हसवणारा वायू ओळखला जातो. संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक आम्ल असते. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा म्हणून ओळखले जाते. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 सभापतीला आहे. भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकते? ऑप्शन क्रमांक 3 6 महिने राहू शकते. मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 तमिळनाडू राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 15 फेब्रुवारीला संत सेवालाल जयंती साजरी करतात. खालीलपैकी कोणती गदर संघटनेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लाला हरदळाय यांनी गदर संघटनेची स्थापना केली. सामाजिक परिषदेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना संबोधले जाते. लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक समोरचा. पहिली भारतीय महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्यांचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 1904 मध्ये पहिली भारतीय महिला परिषद स्थापन केली आणि त्यांचे अध्यक्ष रमाबाई रानडे हे मराठी हे होते. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. अभिनव भारत सोसायटी कोणत्या व्यक्तींनी स्थापन केली होती? ऑप्शन क्रमांक 3 विनायक सावरकर यांनी ही केली होती. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय मंत्रालय यांनी ही योजना सुरू केली. ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 2 2006 मध्ये ट्विटरची स्थापना झालेली आहे. सावकाश या क्रियाविशेषणा प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रीतिवाचक क्रियाविशेषण हे आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? तर ऑप्शन क्रमांक 1
943 एवढे होते. रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 350 मिलीलिटर एवढे घेतले जाते. नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. भारतातील राज्यघटनेने कलम 40 ही कशासाठी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राजशी कलम संबंधित आहे. प्रश्न क्रमांक समोरचा 96वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी होते. कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 सुवर्ण आहे. भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद आहे. 2 व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन असेही म्हणतात. खालीलपैकी फकीरा कादंबरी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आहे. महाराष्ट्रात तिल्लारी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. गड आला पण सिंह गेला या कोणत्या प्रकाराचा वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त प्रकाराचं वाक्य आहे. लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली योजना आहे. रयतवारी पद्धत किती साली चालू झाली होती? ऑप्शन क्रमांक 3 1820 मध्ये ही रयतवारी पद्धत सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक समोरचा महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना कोणत्या साली झाली? ऑप्शन क्रमांक 2 1975 मध्ये झाली. खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 नाशिक येथे आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद सिटीला मिळालेला आहे. वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 2 1864 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 172 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्याने जिंकले. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक समोरचाच प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 175 राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर रोजी केला जातो. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद यांनी केली. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळासाठी दिला जातो. भारताने अणुशक्ती परीक्षण कोणत्या ठिकाणी केले आहे? ऑप्शन क्रमांक 3 पोखरण या ठिकाणी केले आहे. लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 3 550 एवढी असू शकते. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
ऑप्शन क्रमांक 2 काठमांडू येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई आहे. उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 डेहराडून आहे. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करतो. प्रश्न क्रमांक 185 भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पंचायत समितीचे सभाचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ऑप्शन क्रमांक 2 सभापती भूषवतो. प्रश्न क्रमांक समोरचाच पाहूया. गोपाळ कृष्ण गोखले यांना कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? ऑप्शन क्रमांक 2 मवाळ. प्रश्न क्रमांक समोरचा भाग्यश्री टिपस आणि अभिजित कुंठे हे खेळाडू खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळाशी संबंधित आहेत. भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता? ऑप्शन क्रमांक 3 परमवीर चक्र. डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 हिवताप असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1927 मध्ये केला होता. लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 जनगणना. कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? ऑप्शन क्रमांक 1 जर्मन या देशातील हा विचारवंत होता. इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी हा नारा दिला. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 2 3रा क्रमांक आहे. निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती करतो. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 720 लाभलेला आहे. कम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कम्प्युटर म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 CPU ला हार्ट ऑफ कम्प्युटर म्हणतात. ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वि. स. खांडेकर हे आहेत ययाती या कादंबरीचे लेखक. सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 एस. सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. गुगल या संकेतस्थळाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 1998 या वर्षापासून झालेली आहे. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन क्रमांक 2 11 जुलैला असतो. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 चिल्का हे आहे. प्रश्न क्रमांक 207 मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा या राज्यामध्ये हे शिखर आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर आयोडीनचा वापर केला जातो. कोणत्या काळामध्ये भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? कोणाच्या काळामध्ये झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये स्थापना झालेली आहे राष्ट्रीय काँग्रेसची. दापोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे यांनी ही सेवा सदन संस्था स्थापन केली आहे. अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 312 ही कलम आहे. PWG हे खालीलपैकी कशाची संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवादशी संबंधित आहे. भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे आहे. रंगराजन समिती खालीलपैकी कशाची संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय बचत गुंतवणूक याच्याशी संबंधित आहे. विद्याकनुका ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या राज्याने विद्याकनुका ही योजना सुरू केलेली आहे. मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 3 वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. मोहिनी अट्टम हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक या राज्याशी संबंधित आहेत. जॉब हुक व अप्परकट हे कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग या खेळाशी हे निगडीत आहेत. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 सुचिता कृपलानी हे भारतातील पहिल्या मुख्यमंत्री आहेत. जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 12 मेला जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. शेतकामाचा समारोप म्हणून माघबिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. भारत खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पल्लवी हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेश स्पर्श करत नाही? ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश. रातआंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन एच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? ऑप्शन क्रमांक 3 1917 मध्ये केला होता. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग यांनी केली. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. शेतकऱ्यांचे असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आहेत. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखायचा आहे.
तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक. ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक. काठ्या या शब्दाचे एकवचन कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 काठी. काठ्या या शब्दाचे एकवचन कोणते आहे? तर काठी. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती असते? ऑप्शन क्रमांक 4 65 असते. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 29 महानगरपालिका आहेत. सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात येतो? ऑप्शन क्रमांक 3 पुणे या विभागात येतो. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 36 जिल्हे आहेत. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे आहे. एसआयचे एकक काय आहे? एसआयचे एकक खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वजन आणि बल हे एसआयचे एकक आहे. 1881 साली केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापना केलेली आहे. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र आहे. भारतीय बहिष्कर शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणत्या 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 वहिदा रेहमान यांना प्रदान करण्यात आला. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 अब्दुल कलाम यांना संबोधले जाते. भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्यामध्ये स्थित आहे. रबरच्या व्हॅलायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 गंधक पदार्थ वापरतात. जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा कोठे स्थापित करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 3 भारत मंडपम नवी दिल्ली येथे जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा स्थापन करण्यात आला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला? ऑप्शन क्रमांक 3 लॉई हॅरिस यांच्या हस्ते झाला. देशात सर्वाधिक 1065 महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन क्रमांक 4
बंगळूर या ठिकाणी आहेत. नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यात झाला. आनंदसागर उद्यान कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शेगाव येथे आनंदसागर उद्यान आहे. दीनमित्रची सुरुवात कोणी केली? दीनमित्रची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराव पाटील यांनी केली. कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखतात? ऑप्शन क्रमांक 3 1917 ते 1947 हा गांधीयुग कालखंड म्हणून ओळखतात. क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपॉक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई या ठिकाणी हे स्टेडियम आहे. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राज्यपालाला विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार असतो. आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता? ऑप्शन क्रमांक 4 31 मे हा आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस आहे. चिबुस्का हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन क्रमांक बी इस्रायल या देशात आढळतो. आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 सीता स्वयंवर हे होते. किबुत्सा हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर इस्रायल या देशात आढळतो. प्रश्न क्रमांक समोरचा कोणत्या संशोधकाने जीवनसत्वाचा शोध लावला? ऑप्शन क्रमांक 1 फुंक या संशोधकाने जीवनसत्वाचा शोध लावला. भारतीय खगोलीय वेधशाला कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 लडाख येथे आहे. तुलसीदास बलराम याचे निधन झाले तर ते कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉलपटू होते. सिरिमाओ बंदरनायके यांना प्रामुख्याने काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 सिरिमाओ बंदरनायके यांना प्रामुख्याने जगातील पहिले महिला पंतप्रधान म्हणून ओळखले जाते. बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे? बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात लांब समुद्रकाठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 मरीना बीच चेन्नई येथे भारतातील सर्वात लांब समुद्रकाठ आहे. विवेक देबरॉय म्हणून प्रसिद्ध कोण आहेत? विवेक देबरॉय म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 4 अर्थशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत विवेक देबरॉय. जतीन दास म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? जतीन दास म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 4 चित्रकार प्रसिद्ध आहेत जतीन दास म्हणून. भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी कोणती क्रांती आणली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान येथे क्रांती आणली होती. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गेलेले विमानतळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोची हे विमानतळ आहे. ईमेलचे जनक कोण आहेत? ईमेलचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 रे टॉमलिन्सन हे ईमेलचे जनक आहेत. नवी दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धा कधी पार पडली होती? ऑप्शन क्रमांक 1 1982 रोजी पार पडली होती. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला?
ऑप्शन क्रमांक 1 2005. भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती. जनरल मनोज पांडे यांना कोणत्या पदाचा कारभार स्वीकारलेला आहे? तर यांनी ऑप्शन क्रमांक 2 लष्कर प्रमुखचा कारभार स्वीकारलेला आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? कशाचे आहे? तर हे कोण? सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध होते, तर हे कशासाठी प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 1 व्यावसायिकसाठी प्रसिद्ध होते. 2015 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रीडम ट्रॉफी असे म्हणतात. खालीलपैकी कोणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद धारण केले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कमला हॅरिस यांनी अध्यक्षपद अमेरिकेचे धारण केले नाही. लोटस मंदिराचा शिल्पकार कोण आहे? खालीलपैकी लोटस मंदिराचा शिल्पकार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फरीबोज साहेबा हे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ख्रिश्चन हा धर्म सर्वात मोठा आहे. रवींद्रनाथ टागोर काय म्हणून प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत रवींद्रनाथ टागोर. ज्वेल सिटी कोणाच्या राज्याला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर राज्याला म्हणतात. नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑस्लो ही आहे. सत्या नडेले हे कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 4 तारापूर येथे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. महाराष्ट्रात सर्वात अलीकडचे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पालघर हा जिल्हा आहे. गावातील जन्म मृत्यू निबंध खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स वॅट यांनी लावलेला आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राकेश शर्मा यांचे हे उद्गार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणतात. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 अलन ह्यूम हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 तुकडोजी महाराज यांना ओळखतात. राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सभासदाची नियुक्ती कोण करते? ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती करतात. WHO हे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनोवा स्वित्झर्लंड येथे WHO चे मुख्यालय आहे. मराठी उत्तरप्रथाचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांना संबोधले जाते. देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत
कितवा क्रमांक? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांकाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत 2 क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3 क्रमांकाचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 298 चालू आहे मित्रांनो, तर लक्ष द्यायचं आहे. भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 4. महात्मा गांधी यांना भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. साने गुरुजींनी कोणत्या पुस्तकामुळे उदंड कीर्ती मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 1. श्यामची आई या पुस्तकामुळे साने गुरुजींना कीर्ती मिळाली. प्रश्न क्रमांक 300 मित्रांनो चालू आहे. महाराष्ट्रात कोणत्या भागात धरणे बांधणे शक्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 2. कोकण या विभागात. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. पृथ्वीवर किती खंड व किती महासागर आहेत? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आहे 4. 7 खंड आहेत आणि 5 महासागरे आहेत. कोणामुळे भारतात अवकाश सोडलेले उपग्रह कोणते आहे खालीलपैकी? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्यभट्ट आहे. गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 राम मनोहर लोहिया हे गोवा मुक्तीचे आंदोलनाचे नेते होते. भारतीय दूरदर्शनद्वारा प्रसारित होणारे कार्यक्रम किती टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचतात? तर ऑप्शन क्रमांक 1 70% लोकांपर्यंत पोहोचतात. मनुष्याने खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग सर्वप्रथम केला? तर ऑप्शन क्रमांक 4 तांबे धातूचा उपयोग सर्वप्रथम केला. बॉम्बे हाय कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 खनिज वायूसाठी प्रसिद्ध आहे. निरोगी माणसाचा रक्तदाब केवढा असतो? ऑप्शन क्रमांक 2 120 ते 80 एवढा असतो. 80 ते 120 एवढाच असतो. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व आवश्यक असते. पुणे करार महात्मा गांधी व दुसरं कुणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. भारताची प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 अलाहाबाद या ठिकाणावरून भारताची निश्चित वेळ केली जाते. प्रश्न क्रमांक 311 सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 मंगल पांडे हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 312 चालू आहे. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1951 मध्ये झाली. कोरडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऊर्जेचे MKS पद्धतीचे एकक कोणते आहे? ऊर्जेचे MKS पद्धतीचे एकक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जूल हे एकक आहे ऊर्जेचे. महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. महाभियोग पद्धत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. विमा क्षेत्रातील सुधारसंबंधी समिती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 मल्होत्रा समिती. 1920 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 राजश्री शाहू महाराज यांनी केली.
भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प हा कोणत्या प्रदेशाच्या सहयोगाने विकसित केला गेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 जापान. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लखनौ येथे आहे. राज्यामध्ये डेझर्ट फेस्टिवल म्हणजेच मरू महोत्सव कुठे आयोजित केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 जैसलमेर येथे केला जातो. जागतिक वारसास्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आलेले कास पृष्ठपठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. आवर्ती बीजे हे पुढीलपैकी कोणत्या वनाचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 सूचीपर्णी वस्तीचे वैशिष्ट्य आहे. आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी आहे. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वासघात करणे हे योग्य आन्सर होईल. खालीलपैकी तोंड वाजवणे म्हणजे काय करणे? तर ऑप्शन क्रमांक 4 बडबड करणे असा अर्थ होईल. ब्रिक्स हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग हे या पुस्तकाचे लेखक आहेत. भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जयपूर हे शहर ओळखले जाते भारताचे पॅरिस शहर म्हणून. टाटा व सिंगापूर या 2 संयुक्त एअरलाइन्सची कोणती एअरलाइन्स भारतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विस्तारा ही एअरलाइन्स आहेत. पद्मावती बंडोपाध्याय या खालीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक बी पहिल्या महिला हवाई मार्शल होत्या. प्रश्न क्रमांक 331 लोकसभेत पारित केलेल्या बाल न्यायालय कायदा POCSO विधेयकांतर्गत गंभीर गुन्हा केलेल्या बालकाला प्रौढ मानण्याची वयोमर्यादा 18 वर्षापासून किती वर्षापर्यंत कमी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 16 वर्षापर्यंत कमी केली आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कृषी वैज्ञानिक आहेत. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आकररूपी असे म्हणतात. इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता? तर इटलीचा आक्रमक हुकुमशहा हा मुसोलिनी हा होता. प्रश्न क्रमांक 335 चालू आहे. कोणते तेल हृदयविकार असण्यास व्यक्तीस उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 करडईचे तेल हे उपयुक्त आहे. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 2 वस्तुमानावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. वजन व मापे या जगातील सर्वात कार्यालय कुठे आहेत? वजन व मापे यांची जागतिक कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस येथे आहेत. भारत हा एक कसा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विकसनशील देश आहे. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यामध्ये सुरू झाली. गॅट करारामध्ये 1947 मध्ये प्रथम किती देश सहभागी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 43 देश सहभागी झाले होते. स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 स्थितीज ऊर्जा वाढते. आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 शारदा सदन या संस्थेचे हितचिंतक होते. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाकडून घेतलेली आहे. डेसिमल हे कशाचे मोजायचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आवाजाचे एकक आहे. विकिपीडिया हे ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामूहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या
मोफत विश्वचा निर्माण कोण आहे? विकिपीडिया. तर ऑप्शन क्रमांक 3 जिमी वेल्स हे आहे. देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्यामध्ये ई वाहने सर्वाधिक आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिप्समपासून बनवले जाते. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची नावे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 JP नड्डा हे आहे. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रबर याच्यावर होत नाही. दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती सदस्य संख्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 250 एवढी आहेत. कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेची तुरटी असे म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट यांना म्हणतो. कोणत्या रासायनिक पदार्थाला पेनिसिलिन या प्रतिजैविकचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 640 आहे. 26 जानेवारी 2024ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? तर ऑप्शन क्रमांक 4 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. सूर्यमालेकिती सर्वात छोटा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा आहे. संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15 फेब्रुवारी. लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ख्रिश्चन धर्म सर्वात मोठा आहे. रवींद्रनाथ टागोर काय म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्लो ही आहे. सत्य नडेला हे खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत सत्य नडेला. आफ्रिकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 इबोलामुळे मृत्यू झाला आहे. सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? तर सामान्य लाल पेशीचा रक्तपेशी कसा असतो? तर बायकॉन्केव्ह म्हणजे द्विगुणित वक्र आकाराचे हे असतात. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे 1 यकृत ग्रंथी सर्वात मोठी आहे. राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. तुर्की प्रजासत्ताकाने अलीकडेच कोणता महत्त्वाचा टप्पा साजरा केला? तर ऑप्शन क्रमांक 3 100वा वर्धापन दिन साजरा केला. पल्स पोलिओ मोहीम ही बालकांसाठी किती वर्षाखालील राबवली जाते? ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाखालील बालकांसाठी राबवली जाते. अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिनीय असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पांढऱ्या बलकामध्ये प्रमुख प्रथिनीय असतात. जशी जशी तुमची चाल वाढत जाते तसे तसे तुमचे काय वाढत जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 घर्षण बल कमी होते. तर प्रश्न क्रमांक 370 2021 आणि 22मध्ये कोणता देश भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 USA. खालीलपैकी कोणता आजार हवेद्वारे पसरतो? ऑप्शन क्रमांक 2 कांजणा हा हवेद्वारे पसरतो. कोणत्या संस्थेने दुय्यम बाजारात व्यापारासाठी निधी ब्लॉक करण्यासाठी सुविधा सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेबी. भारतीय सैन्याने कोणत्या देशासोबत सायक्लोन हा संयुक्त सराव सुरू केला? ऑप्शन क्रमांक 2 इजिप्त. भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? ऑप्शन क्रमांक 1 न्यायाधीश DY चंद्रचूड यांनी 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. जागतिक
आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल दिवशी केला जातो. जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 14 जून. बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते? ऑप्शन क्रमांक 4 BCG ही लस दिली जाते. खालीलपैकी हा आजार जगामधून पूर्णपणे हद्दपार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 देवी हा आजार. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? ऑप्शन क्रमांक 1 2014 साली. विजन इंडिया 2047चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रीय रूपांतरित करायचे आहे. जागतिक स्ट्रोक दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 29 ऑक्टोबर दिवशी. हॉर्नबिल फेस्टिवल 2023 डिसेंबर पासून सुरू होणारा आहे. हॉर्नबिल फेस्टिवल 2023 डिसेंबर पासून कुठे सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेशमध्ये नागालँडमध्ये सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक समोरचा विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? ऑप्शन क्रमांक 1 रातआंधळेपणा. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 385 कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 3 कराड या ठिकाणी येऊन मिळते. महाराष्ट्रातील हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यात असतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 26 एवढे आहे. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युनल प्लांट म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 लायसन्स. महाराष्ट्रात राज्यातील पूर्णवाहिनी नद्यांची किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% क्षेत्र व्यापले आहे. महाराष्ट्र क्रीडा स्पर्धेत बलराज पवारने कोणते पदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक जिंकलेले आहे. देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन क्रमांक 4 बंगळूर या ठिकाणी आहेत. नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाला. आनंदसागर उद्यान कुठे आहे? तर शेगाव या ठिकाणी आनंदसागर हे उद्यान आहे. दिनमित्रची सुरुवात कोणी केली? तर मुकुंदराव पाटील यांनी केली. इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभळा हा इंद्रधनुष्याचा शेवटचा रंग आहे. संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट पुतळ्याचे अनावरण कुठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद येथे झाले. नासा कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जान्हवी डांगे ती बनलेली आहे. कोणत्या देशात माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जपानच्या पंतप्रधानांना. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. हायड्रोजनवर चालणारी पहिली बस भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रोने कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने समवेत विकसित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे टाटा मोटर्स. प्रश्न क्रमांक 400 मित्रांनो चालू आहे. वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक 2 वर आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो बंगळूर. ऑप्शन क्रमांक आहे 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात मित्रांनो. ऑपरेशन खात्मा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? हे पाहायचं आहे मित्रांनो. तर ऑपरेशन खात्मा हे पुस्तक लिहिलेले आहे R.C. गंजू आणि अश्विनी भटनागर
तर ऑप्शन क्रमांक सी हे योग्य आन्सर होईल. ए आणि बी यांनी लिहिलेले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे बी न्यूयॉर्क या ठिकाणी हे स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 403 चालू आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झालेला आहे? महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना हा प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड या पक्षाचा हा राज्य पक्षी आहे कोकिळा. प्रश्न क्रमांक 405 हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचे कितवे स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 3 81वे स्थान आहे. भारतीय वंशाचे नील मोहन यांची कोणत्या कंपनीशी CEO पदनिवडी झाली आहे? ऑप्शन क्रमांक 4 यूट्यूबशी निगडीत झालेली आहे. पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 2 सूर्यप्रकाश आवश्यक असते. रस्ते वाहतूक मंत्र्यांनी 8 सीटर वाहनांची किती एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 6 एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून कोणत्या नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रणजित शेठ यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने ट्रेन गार्डच्या पदाचे नाव बदलून काय केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ट्रेन मास्टर असे ठेवण्यात आलेले आहे. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? ऑप्शन क्रमांक 1 कराड तालुक्यातील होते. कोणता दिवस पोलीस शहद दिन म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर. वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर जगात 6व्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे शहर आहे. विसंगत पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 असहकार चळवळ 1922 हा विसंगत पर्याय आहे. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढ्यादरम्यान बहाल करण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 बारडेली या सत्याग्रहात ही पदवी बहाल करण्यात आलेली होती. जीवनसत्व ब गटात एकूण किती जीवनसत्वाचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 3 एकूण 8 जीवनसत्वाचा समावेश होतो. टंगस्टनची संज्ञा ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 W ही आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते? ऑप्शन क्रमांक 3 कलम 40 नुसार होते. प्रश्न क्रमांक समोरचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलवलेल्या जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पालकमंत्री हे असतात. विसंगत पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. तर खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल लोकसंख्या दिन हे आहे विसंगत पर्याय. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 पाणी हा आहे. महर्षी या शब्दाची संधी करायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 महा प्लस ऋषी अशी या महर्षी शब्दाची संधी आहे. पल्लवी राजू बरोबर खेळत होती यामधील काळ ओळखायचा आहे. पल्लवी राजू बरोबर खेळत होती. तर हा काळ आहे चालू भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी गळतीचा सिद्धांत आणि संपत्तीचे वहन मांडलेला आहे.
शास्त्रीय नियम नित्य घटना सुविचार म्हणी नेहमी कोणत्या काळातच असतात? ऑप्शन क्रमांक 2 साध्या भूतकाळातच असतात. सर्व इंधनात कोणते कॅलरी मूल्य सर्वाधिक अधिक असते? ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूया. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात आले? ऑप्शन क्रमांक 2 31 ऑगस्ट 2019 साली अस्तित्वात आले. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अवयवाने जोडलेली असतात तेव्हा पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 अर्धविराम चिन्ह वापरतात. खालीलपैकी कोणी पहिली कागपड गिरणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1 कावसजी दावर यांनी सुरू केली. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक आहे 2 1853 रोजी केली. भारताचे असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळकांस म्हणतात. संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? ऑप्शन क्रमांक आहे 2 विनाश. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक आहे 1 कृष्णराव भालेराव हे होते. जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे? ऑप्शन क्रमांक 2 लष्कर प्रमुख पदाचा स्वीकार केलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाची कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 लॉईस हॅरिसच्या हस्ते झाला आहे. भद्रजन या कोणत्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? भद्रजनचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 2 दुर्जन आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 जेनेवा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. वाराचा वेग मोजण्याचे परिणाम खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमोमीटर आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. होम रूल लीगची स्थापना कुठे व केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक आहे 3 अड्यार 1916 मध्ये करण्यात आली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे आहे. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 सॅम प्रितोबा यांना म्हणतात. जॅब हुक व अप्परकट हे कोणत्या खेळाशी निगडित आहे? ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंगशी निगडित आहे. भारतीय पहिला महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? ऑप्शन क्रमांक 3 सुचिता कृपलानी झाल्या. जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 12 मे रोजी केला जातो. शेताच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक आहे 4 आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आहे पल्लवी हा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशात स्पर्श करत नाही? ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेशची सीमा करत नाही. हातावर तुरी देणे या वाक्याचा अर्थ खालीलपैकी काय होतो? तर 3 ऑप्शन क्रमांक फसवून पळून जाणे हा हातावर तुरी देणे असा याचा अर्थ होतो. महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? ऑप्शन क्रमांक 3 1947 वर्षी केला होता. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी केली. कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला इंग्लंडने? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लासीच्या लढाईत
इंग्रजांनी सत्तेचा पाया घातला गेला. संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी प्रयोग आहे हा. अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उत्कर्ष आहे. हुकमी इक्का या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 खात्रीलायक साधन. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आकर्मक कर्तरी प्रयोग आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्राह्य हे योग्य आन्सर होईल. बदामी केव मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात लांब समुद्रकाठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मरीना बीच चेन्नई येथे आहे. विवेक बेदराय हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना ओळखतात. दादाभाई फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 वहिदा रेहमान यांना प्रदान करण्यात आला. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 अब्दुल पिंगळी व्यंकय्या यांना ओळखतात. ऑप्शन क्रमांक 2 पिंगळी व्यंकय्या यांना म्हणतात. शास्त्रीय नियम सत्य घटना शास्त्रीय नियम नित्य घटना सुविचार आणि म्हणी नेहमी कोणत्या काळात असतात? ऑप्शन क्रमांक 3 साधा वर्तमान काळात असतात. प्रश्न क्रमांक 464 चालू आहे मित्रांनो. सर्व इंधनात कोणते कॅलरीचे मूल्य सर्वाधिक अधिक असते? ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजनचे मूल्य सर्वात अधिक असते. जम्मू आणि काश्मीर हे लडाख 2 नवीन केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 31 ऑगस्ट 2019 साली आले. दोन्ही छोटी वाक्ये उभयान्वयी अवयांनी जोडलेली असतात तेव्हा पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 अर्धविराम वापरतात. खालीलपैकी कोणी पहिली कापड गिरणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1 कावसची दावर यांनी केली. झिका नावाचा रोग कोणता जन्मरोग आहे? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. कोणत्या 125व्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली? कोणाच्या 125व्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य जीवन योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. 49वी GST सभा कोठे झाली? ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली येथे झाली. शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? ऑप्शन क्रमांक 3 अस्थिमज्जा येथे तयार होतात. मीराबाई चानू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 वेटलिफ्टिंग खेळाशी संबंधित आहेत. इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 एस स्वामीनाथन. 19वी GST परिषद कोणत्या अध्यक्षाखाली पार पडली? तर कोणाच्या अध्यक्षाखाली पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 1 निर्मला सीतारामन. जलसंधारणात सर्वोत्तम राज्याचा दर्जा कोणत्या राज्याला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्याला मिळालेला आहे. रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण कोणी केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 थॉमस मॅथ्यू यांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली? ऑप्शन क्रमांक 1 न्यायाधीश संजू गंगापूरवाला यांनी दिली. ग्लेकुमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन क्रमांक 3
डोळे या अवयवास होतो. भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख पदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 MV सुचिंद्र कुमार यांची निवड झालेली आहे. क्रिकेटच्या महिला प्रीमियर लीगच्या RCBच्या संघटनेच्या कर्णपद कुणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मंधनाची निवड झाली आहे. जल मेट्रो प्रकल्प असलेल्या भारतातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 केरळ कोची हे ठरलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावरती आहे? ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा तीरावरती आहे. केवाडिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 एकता नगर रेल्वे स्टेशन ठेवण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 व्यसनमुक्तीशी संबंधित आहे. ऑलिम्पिक 2024 कुठे आयोजित केले जाणार आहेत? ऑप्शन क्रमांक 3 पॅरिसमध्ये आयोजित केले जाणार आहे. जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 3 1993 मध्ये करण्यात आला. केंद्र सरकारने कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 खलिस्तानी टायगर फोर्सला केलेले आहे. दुसऱ्यांदा NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 विजय सांपला यांची करण्यात आलेली आहे नियुक्ती. भारताचा नियंत्रक व महालेखी परीक्षक याची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती करतात. तिसरी गोलमेज परिषद केव्हा कोणत्या रोजी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 17 नोव्हेंबर 1932 रोजी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 491 30 एप्रिल रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 जागतिक पशुवैद्यक दिन पाळण्यात येतो. कोणत्या 2 नेत्यामध्ये लाहोर वार्तालाप झाला? ऑप्शन क्रमांक 1 नवाज शरीफ अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये झाला. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी 3 वेळा कुणाची निवड झाली? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकाची झालेली नाही. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. लोकसभेमध्ये लोकपाल बिल रोज मंजुरी करण्यात आली तर ते केव्हा करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 27 डिसेंबर रोजी करण्यात आले. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 फजल अली हे होते. प्रश्न क्रमांक समोरचा. भारताच्या परराष्ट्रीय धोरणात पंचशील तत्त्वे कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधीज इमर्जन्सी अँड इंडियाज डेमोक्रेसी हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही. 2011 मध्ये कोणाची युनिसेफचे राष्ट्रीय ॲम्बॅसेडर म्हणून निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमिर खानची निवड झालेली होती. प्रश्न क्रमांक 499 भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अग्नी 5 हे आहे. प्रश्न क्रमांक 500 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून यांना ओळखले जाते तर हे खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी हे आहेत.